गोदामाई, तुझ्या तीरावर वसलेले जे गाव आहे त्या गावात सुराज आणि सरस्वती नावाचे जोडपे राहते. ते महादेव भक्त आहेत, परंतु त्यांना मूल नसल्याने ते दुःखी होते. त्यांना मी विभूती देऊन आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी दिव्य पुत्र जन्माला येईल. त्या मातेला जेव्हा कळाले की आपण आई होणार, तो आनंद पाहून नंतर मला समाधान वाटले. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. काय ग गोदे, सरस्वती आहे का घरात? हो आहे की. जा मग सांग, कमळाबाई आल्यात म्हणा. सांगते, पण बरं झालं तुम्ही आलात ते. का ग, काय झालं? अहो काहीतरी झालंय, पण मला काय थांगपतच लागू देत नाही. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय मला सांग. अहो काल ना दारात एक योगी येऊन गेले. असं? आणि तेव्हापासून आकांचं काहीतरी चालूच आहे. सगळे मला बोलली का नाही सरस्वती? अहो 2-3 दिवस झाले तुम्ही आलात नाहीत ना इकडे. अगं मी एवढी शेजारी राहते पण मला नाही कळलं, नवलच आहे. बघा, तुम्ही विचारा, तुम्हाला सांगतील ते. असं म्हणते? बोलव मग. बोलवते. अक्का, ओ अक्का, कमळाबाई आल्यात भेटायला. अगं बाई कमळा, ये ना ये, बस. अगं गोदा, तिला पाणी तरी दे. हो. अगं नको नको, राहू दे. काय ग कमळा, होतीस कुठे? 3-4 दिवस आली नाहीस ते? अगं गोदे, अगं ये इकडं, इकडं बस. अगं किती काम करशील. अगे सरस्वती, मी नाही आले, पण तू तरी कुठे आलीस? अगं तुला काय सांगू, आमच्याकडे काय काय घडलं ते. सगळं बरं आहे ना? हो ग, सगळं ठीक आहे. एक मोठे योगी आले होते आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला की मला मूल होईल म्हणून. काय सांगतेस काय? काय ग गोदे, मला सांगायचं ना. अहो मला तरी कुठे माहिती होतं, मी होते घरातच. तुला माहितीये का, अगं त्यांनी मला विभूती पण दिलीये प्राशन करायला. हा, आणि तू ती विभूती खाल्ली पण? नाही, देवघरात ठेवलीये. अहो अक्का, तुम्ही तर यातलं मला काहीच सांगितलं नाही. अगं पण आत्ता सांगतीये ना. म्हणजे तू ठरवलं आहे का ती विभूती खायची? हो. अगं मी यांना हेच विचारत होते की ती विभूती मी केव्हा प्राशन करू म्हणून, पण हे काही धड सांगतील तर. पण मी आता ठरवलंय, आज देवाला नमस्कार करेन आणि मग घेईन. अगं तुम्हाला तरी विचार खायची का नाही ते. अगदी बरोबर बोलतायत कमळाबाई. का, काय झालं? अगं दारावर जे योगी आले होते ना, त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज होतं. अगं त्यांनी दिलेली विभूती खायला काय हरकत आहे? अगं सरस्वती, हे योगी जोगी असतात, ह्यांचं काही खरं असतंय का? म्हणजे हे बघ कमळा, तू काय बोलतीयस मला काही कळत नाही. अहो अक्का, कमळाबाई बोलतायत ते काय खोटं नाही, अगदी खरं बोलतायत ते. होय. अगं हे साधू वैरागी गावोगावी फिरतात, ते उगाच का? अगं पण हे जे योगी आले होते ना, त्यांच्याकडे बघून तसं वाटत नव्हतं ग. घ्या, म्हणूनच लोक भुलतात. काय ग? अगदी खरं बोललात तुम्ही. अहो अक्का, माझ्या माहेरीत एक साधू बैरागी आला आणि रात्रीत बायकांना भूल देऊन कुत्री मांजरी करून घेऊन गेला. अगो बाई,
काही काय बोलतेस तू गोदा? असं बोलून त्या देव माणसाचा अपमान करतेस तू. अगदी बरोबर बोलते ती. अगं सरस्वती, तू विभूती खाशील आणि रात्री धूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागे निघून. मनुष्याच्या आयुष्यात कधी कधी परीक्षेची वेळ येते. काही शुभ घडणार असेल तर कुठून तरी मनात कली डोकावतो. अशा वेळी आपल्या आराध्य गुरूंना साथ घालावी आणि प्रार्थना करावी की माझी बुद्धी स्थिर राहील, म्हणजे तुमच्या हातून काही अशुभ घडणार नाही. देवा, देवा, ही काय परीक्षा आहे? मी आई होऊ शकत नाही हे मी स्वीकारलं होतं ना. मग हे सगळं तू पुन्हा नव्याने का सुरू केलं? देवा, आता या विभूतीचे मी काय करू? एक मन असं सांगताय की ही विभूती मी प्रसाद म्हणून प्राशन करावी, पण एक मन सांगताय की आयुष्यात जे सुरू आहे ते बरं सुरू आहे. नवीन संकटांना कशाला आमंत्रण देऊ? देवा, देवा, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालीये माझी. मी काय करू? सरस्वती, काय झालं? अशी दचकलीस का? आणि हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी का बरं? हो, या विभूतीचे मी काय करू? म्हणजे ही विभूती तू अद्याप प्राशन केली नाहीस? अहो, मनात शंका येते हो. सरस्वती, याचाच अर्थ तुझी श्रद्धा डळमळीत झाली. भक्तीत मनात शंका येणे शुभलक्षण नाही सरस्वती. नाही, तुम्ही सांगत असाल तर आत्ता मी ही विभूती घेते. पण माझं काही झालं तर तुम्ही माझ्या सोबत असाल ना? सरस्वती, मनात शंका नसेल, भक्ती असेल तर मीच काय, देवही तुझ्या सोबत असतील. तुला जे योग्य वाटतं ते कर.
अगं तुम्हाला तरी इच्छा खायची का नाही ते? हे योगी जोगी असतात त्यांचं काही खरं असतंय का? अहो अक्का, माझ्या माहेरीत एक साधू बैरागी आला आणि रात्रीत बायकांना भूल देऊन कुत्री मांजरी करून घेऊन गेला. अगं सरस्वते, तू विभूती खाशील आणि रात्रीत भूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागं निघून. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. आहेत का सरस्वती वहिनी? हो आहेत की. काय बऱ्या आहेत ना त्या? अहो तुम्ही काल बोलल्यापासून काय बरं नाही बघा. का मी काही चुकीचं बोलले का गोदा? अहो तसं नाही हो, तुम्ही बरोबरच बोललात. काही नाही, तुमची चाहूल लागली म्हणून आले. अगं काल तुला भेटून गेले आणि असं सारखं वाटू लागलं की भेटून तुझी क्षमा मागावी. अगं काही काय बोलतेस कमळा? क्षमा कशासाठी? अगं काल मी तुला जे बोलले ना ते तुला पटलंय की नाही हेच मला समजे ना. नो पटायला काय झालं? तुम्ही त्यांची काळजी वाटते म्हणूनच बोललात ना. हे बघ, तो विषय आत्ता नको. असं कसं नको सरस्वती? तू काहीतरी ठरवलं असशीलच ना. हे बघ कमळा, मी ती विभूती अजून प्राशनच केलेली नाही. का ग काय झालं? अगं माझं मनच थाऱ्यावर नाहीये ग. एक मन असं म्हणतं की ती विभूती प्राशन केली तर आई होण्याचं भाग्य तरी लाभेल, पण एक मन म्हणतं की उगीच संकटाला कशाला आमंत्रण द्यायचं. काही झालं तर ते केवढ्यात पडायचं. माझेही तेच म्हणणे. अक्का, कमळाबाई म्हणतात ना तसंच करा तुम्ही. मी काय म्हणते, जोपर्यंत ती विभूती घरात आहे ना तोपर्यंत काही तुला निर्णय घेताच येणार नाही. एकदा का ती विभूती घराबाहेर फेकली की प्रश्नच मिटला. अगं काय बोलतेस तू हे कमळा? ती विभूती अशी कशी फेकून द्यायची? अक्का, ती विभूती घरात आहे ना तोपर्यंत असाच विचार करत राहणार बघा तुम्ही. हे बघ बाई, तुला ती विभूती घ्यायची असेल ना तर घे. हा, पण त्यानंतर जर काही बरं वाईट झालं तर अख्खा गाव काय म्हणेल याचा विचार कर. हो ग, त्याचीच भीती वाटते. बरोबर आहे, हे तुलाच ठरवायला हवं. सुखी संसार चालू आहे ना तुझा, याचा विचार कर. अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अहो अक्का, माझ्या माहेरीत एक साधू बैरागी आला आणि रात्रीत बायकांना भूल देऊन कुत्री मांजरी करून घेऊन गेला. अगं सरस्वते, तू विभूती खाशील आणि रात्रीत भूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागं निघून. म्हणजे ही विभूती तू अद्याप प्राशन केली नाहीस, याचाच अर्थ तुझी श्रद्धा डळमळीत झाली. भक्तीत मनात शंका येणे शुभलक्षण नाही सरस्वती. गोदा, तू आज जा बघू. मला सरस्वतीशी थोडं बोलायचंय.
तुझ्याकडे कमळा आल्याचे पाहिले मी. तू भोळी आहेस सरस्वती. ती काहीही बोलली ना तरी तुला नाही समजणार. तुमच्याकडे योगी येऊन गेले, त्यांनी विभूती दिली, हे अख्ख्या गावभर केलंय तिने. काय सांगतेस काय तू हे सरिता? पण मला एक कळत नाही, तू तिला हे सगळं का सांगितलंस? अगं, आपण मोकळेपणाने बोलून जातो ना. असं नाही करायचं. समोरच्याच्या मनात काय आहे हे कधी कळणार तुला? ते योगी आले, त्यांनी विभूती दिली, तुला मूल होण्याचा आशीर्वाद दिला. ती विभूती तू प्राशन करायची म्हणजे संपला विषय. हा विषय या घरातला आहे की नाही, मग कोणाला काहीही सांगायची गरज नव्हती. खरंय बघ तुझं सरिता, माझी चूकच झाली. अगं, ध्यानातच नाही आलं माझ्या. मला वाटलेच, म्हणून बोलायला आले मी. अशा लोकांना उमराच्या बाहेर ठेवत जा सरस्वती. सरिता, अगं असं नाही वागता येत. मी एक विचारू का तुला? तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट विचार. अगं, ती कमळा म्हणत होती, हे योगी लोक गावात येऊन विभूती देऊन घेऊन जातात आणि मग नंतर त्यांचं कुत्रं किंवा मांजर करतात म्हणे. तू वेडी आहेस का? असं काहीही नसतं. देवाचं नाव घेत सर्वत्र फिरत असतात ते, लोकांचं कल्याण करतात. त्यामुळे मनात असल्या कसल्याही शंका ठेवू नकोस. तुझ्या मनातली शंका दूर झाली ना आता? सरिता, बरं झालं बाई तू आलीस ते. मी पुरती गोंधळून गेले होते ग. बरं, आता येते मी. आणि ती विभूती घे एकदाची तू. सरस्वती, ही विभूती तुझ्याकडे ठेव. मी आत्ताच देवघर स्वच्छ केलं. बरं झालं, मी आत्ताच विभूती घेण्यासाठी आत येत होतो. बरं बरं, आज मी खूप कामात असणार आहे, त्यामुळे मला काहीही विचारायला येऊ नको. बरं. अहो, भोजनाला तरी येणार आहात की नाही? नाही नाही, चालू दे तुझं तुझं. माझी जेवायलाही वाट पाहू नकोस. येतो. हे सुराज आणि सरस्वती, मच्छिंद्रने तुमच्यावर कृपा केली आहे याची तुम्हाला कल्पना नाही. नाथ पंथातल्या प्रथम पुरुषाने त्याच्या साधनेतील सत्व तुझ्या पदरात टाकले आहे. त्याचा तुम्हाला लाभ घेता येतो की नाही हे महत्वाचे. परमनियती करायचे ते करेल, परंतु तुमची परीक्षा नक्की आहे.